सेमी परमनंट आयब्रोज करतो आता. हे बिफोर होता फोटो जो आता दाखवला तो. मग स्लोली थोडं काम चालू केलं. पेशन्सचं काम आहे, एकदम हळू आणि व्यवस्थित पेशन्स ठेवून करणं गरजेचं होतं. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना खूप हेवी डार्क असे नको आहेत. जे आता लाईट आयब्रोज आहेत त्यातच फक्त थोडा डार्कनेस हवा आहे आणि त्याचा शेप छान हवा होता त्यांना. थोडे मध्ये 1-2 गॅप्स होते ते आम्ही फिलअप करून घेतले. ते पण फक्त एकदम आयब्रोजचे जे स्ट्रोक आहेत त्या स्ट्रोकमध्ये. इतके व्यवस्थित आणि छान बारकाईने काम केलं. ह्याच्यात काही करून अजिबात नाही चालत. एक स्ट्रोक महत्त्वाचा होता. हा पहिला पास चालू आहे माझा. दुसरी आयब्रोजचं मी नमिंग क्रीम रिमूव्ह होतं केलं. एक कंप्लीट झाल्यानंतरच ते केलं मी. साधारण एक पास करायला 20 ते 25 मिनटं आरामात जातात. एक कंप्लीट झाल्यानंतर मग मी दुसरा स्टार्ट करते. व्यवस्थित स्ट्रोक कसं वाटते मेजरिंग परत एकदा करून झाल्यावर करते आणि मग दुसरी स्टार्ट करणार हळूहळू. वाटलं कुठे गॅप्स आहेत तर 2nd-3rd पार्ट्समध्ये आपण आरामात कवर करू शकतो. पहिलाच पासला खूप डार्कनेस करण्याची गरज अजिबात नसते आणि करू पण नाही येते. क्लायंटची रिक्वायरमेंट होती थोडं डार्क हवेत, पण मी त्यांना समजून सांगितलं की खूप डार्क फर्स्ट यायला नको. गरज वाटली तर 5 आठवड्यांचा गॅप आपण आरामात ठेवून मग करूयात. दुसरा पास पण अर्धा माझा झाला आहे. अंदाजे होत आले आहेत माझे आयब्रोज. छान आणि असं मस्त सॉफ्ट नॅचरल लुक दिलेला आहे आपण क्लायंटला. आणि आता नंतरचं हे इंक रिमूव्ह करण्याचा फोटो आहे. इंक रिमूव्ह केल्यानंतरचा हा फायनल रिझल्ट.